तर याच आगीसंदर्भामध्ये आमदार श्रीकांत शिंदेंशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी कपिल राऊत यांनी। डोंबिवलीतील MIDC परिसरामध्ये वारंवार आगी लागतात। त्याचं मुख्य कारण आहे का इथे केमिकल्स कंपन्या खूप आहेत, त्याचबरोबर इथे जी लाकडाची वखर आहेत त्या कारणामुळे इथे आगी लागली जातात। तुम्ही बघू शकता आजही 2 केमिकल्स कंपनीला आग लागलेली आहे। प्रचंड अशी मोठी आग आहे, जवळपास 9 वाजल्यापासून आग सुरू आहे आणि अजूनही आटोक्यात आलेली नाही आहे। अजूनही काही 4-5 तास लागतील ही आटोक्यात आणण्यासाठी, कारण की इथे केमिकल मोठ्या प्रमाणात आहे। सर्वात मोठा धोका जो होता तो इथे HP गॅसचे काही सिलेंडर होते, 175 सिलेंडर होते, भरलेले सिलेंडर होते, ते बाजूला काढण्यात आलेले आहेत। तुम्ही बघू शकता का इथे HP गॅस आहे, त्या पूर्ण सिलेंडरला दुसरीकडे हलवण्याचं काम सुरू आहे। त्यात एक मोठा आघात झाला असता आणि 175 HP गॅस इथून बाहेर काढण्यात आलेले आहेत। एकंदरीत वारंवार हे आगी लागतात, याच्यावर काहीतरी उपाययोजना करणे गरजेचं आहे, कारण की बाजूलाच मोठ्या प्रमाणात लोकवस्ती आहे। डोंबिवली खूप मोठं गजबजलेलं शहर आहे। आपल्याबरोबर या परिसराचे खासदार आहेत। सर, कसं बघताय या पूर्ण इन्सिडेंटकडे? आज या डोंबिवली MIDC मधल्या 2 केमिकल फॅक्टरीजला भीषण आग लागलेली आहे आणि या घटना आता वारंवार होत आहेत। अगोदर इथे MIDC इंडस्ट्रियल एरिया आला, त्यानंतर आता रहिवासी एरिया, आणि या इंडस्ट्रियल एरियामुळे या रहिवासी भागाला मोठ्या प्रमाणामध्ये वारंवार हा दुर्गंधी असेल किंवा पोल्युशन असेल रोज सामना करावा लागतो। याच पार्श्वभूमीवरती वारंवार पर्यावरण मंत्र्यांची, MIDCच्या मंत्र्यांची मीटिंग्स सुरू आहेत। अवैध लाकडाची खाणी खूप आहेत, त्यामुळे अशा गोष्टींवरती काय आळा घालणे, काय कारवाई करशील का? हो, वारंवार मीटिंग्स होत आहेत या MIDCच्या प्रदूषणाला घेऊन, आणि त्याच्यामध्ये हे जे इलिगल जे फॅक्टरीज आहेत, जे आपलं एफ्युलंट गटारामध्ये सोडण्याचं काम करत आहेत आणि जे अवैधरित्या सुरू आहेत, त्यांना सगळ्यांवरती कारवाई करण्याचे आदेश हे देसाई साहेबांनी दिलेले आहेत आणि तशा कारवाईही सुरू आहेत। हा MIDCचा परिसर आहे किंवा जे केमिकल्स कंपनी आहेत, या कुठेतरी दुसरीकडे शिफ्ट करण्याचा योजनाही त्यांच्या मनात आहे। एकंदरीत तर लवकर झालं तर नक्कीच डोंबिवलीकरांचा एक चांगला लाभ होणार आहे। डोंबिवलीकर शांततेत झोपू शकतात, कारण की हा धोका डोंबिवलीकरांच्या डोक्यावर नेहमी टांगती तलवार असते आणि ह्यातून सुटका करण्यासाठी काहीतरी निर्णय घेणे गरजेचं आहे। व्हिडिओ संदीप भारतीचा कपिल राऊत, झी मीडिया, ठाणे। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।